ह्युमन बॉडीमध्ये 37 ट्रिलियन सेल्स असतात. हे ट्रिलियन म्हणजे नेमकं किती? हे लिहितात कसं? बेटा, याच्यासाठी तुला इंटरनॅशनल नंबर सिस्टीम पाहावं लागेल. आणि हो, तुम्ही पण पहा की 37 ट्रिलियन म्हणजे किती करोड. तर सर्वात पहिले आपण इंटरनॅशनल नंबर सिस्टीमची मांडणी पाहूया. बघ ते कशी मांडणी करतात. ते काय करतात, पहिले 3 झिरो पुट करतात, हे कॉमन झाले. त्यानंतर पण 3 झिरो पुट करतात, हे आपले नॉर्मल झाले हंड्रेड्स मध्ये आहे ना. याला काय म्हणतात, ते के म्हणतात. के म्हणजे 1000. ठीक आहे. त्यानंतर ते परत 3 झिरो पुट करतात, कॉमा देतात, याला ते यम म्हणतात. यम तर तुला माहित आहे, यम म्हणजे मिलियन्स. त्यानंतर ते परत 3 झिरो पुट करतात, त्याला ते बी म्हणतात. बी म्हणजे बिलियन्स. ठीक आहे. त्यानंतर ते परत 3 झिरो पुट करतात आणि या 3 झिरोच्या व्हॅल्यूला ते ट्रिलियन म्हणतात. तर ट्रिलियन म्हणजे याच्या नंतरचे सर्व शून्य. समजलं? आता आपला क्वेश्चन काय होता, 37 ट्रिलियन. आता मला सांग 37 कुठं बसतील यामध्ये आपण लिहिणार 37. इकडचा झिरोला झिरो राहील आणि बाकी सगळे शून्य आपण पुट करू. किती शून्य आहेत? हे 3 शून्य, त्यानंतर यमचे 3 शून्य, त्यानंतर के चे 3 शून्य आणि आपले 100चे. बरोबर आहे. आता या पद्धतीने आपल्याला मोजायचे की नेमकं हे इंटरनॅशनलचे आपल्या इंडियन मध्ये किती झाले. तर हे आपल्याला मोजताना आता हे अरब खरब नाही मोजायचे, आपल्याला याला करोड मध्ये मोजायचं. जसे 5000 करोड, 10,000 करोड असं ऐकलं असेल ना तू. ठीक आहे. तर आता करोड वर किती शून्य असतात? 7 शून्य असतात. मग 7 शून्य आपण बाजूला काढून देऊ. 1 2 3 4 5 6 7 हे गेले बाजूला. ठीक आहे. हे झाले करोड. याला आपण काय म्हणू, इतके करोड. मग आता हे पाहायचं किती झाले पाय बरं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. म्हणजे किती लाख? 37 लाख. कसे झाले? 37 लाख करोड. म्हणजे ही रक्कम किती झाले? 37 ट्रिलियन म्हणजे 37 ट्रिलियन म्हणजे 37 लाख करोड. समजले बेटा ट्रिलियन काय आहे ते? हो. मग आता एक होमवर्कला देऊ. आणि तुम्हाला खरंच जर समजलं असेल तर कॉमेंट मध्ये सांगा 125 बिलियन्स म्हणजे किती करोड. आणि हा व्हिडिओ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे. कृपा करून सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.